आरू आरू कुठे आहे? आरू संपर्क साधायचा आहे. आरू पहिलं षटक हाताळण्यासाठी यावेळेस अमोल विषय येतोय. षटक क्रमांक पहिला चेंडू पंचांचा अगदी खांद्याला खांदा लावून या संपूर्ण धर्मवीर चषकाचा आनंद घेत असताना शामियानामध्ये अनेक मान्यवर विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल विषय पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मात्र इनॅट क्रमांक 3 वरती मुसा शेख उर्फ मुस्तफा शेख उर्फ मुसा. नेक्स्ट बॉल. ओहो लिडिंग एज होती संधी होती, परंतु यावेळेस मात्र विकेट कीपर आणि फर्स्ट स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक याला बीट करून चेंडू घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आली आहे. कमालीची गोलंदाजी. जबरदस्त चेंडू टाकले जात आहेत अमोल विषयच्या माध्यमातून. एक संधी पहिल्या चेंडूवरती प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील यावेळेस संधी प्राप्त करून देण्याची प्रयत्न अमोलच्या माध्यमातून होता, परंतु संधी निसटली आहे. रुपेश परडे. ओहो काय जबरदस्त चेंडू. रुपेश परडेला देखील यावेळेस खोलवर टेप्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट यॉर्कर चेंडू असं म्हणावं लागेल या चेंडूला. आणि अमोल विषय जणू काय आपल्या गोलंदाजीतनं एक एक ब्रह्मास्त्र काढतोय आणि या ब्रह्मास्त्रांवरती फलंदाजांकडे कुठलंही प्रत्युत्तर नाही आहे. रुपेश यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी पुढे चेंडू टाकला होता. अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकतोय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस स्टंप लाईन वरती चेंडू टाकला गेला होता. रुपेश परडेला मात्र हात खोलू देत नाहीये. रेड कॅप परिधान करून आलाय, खऱ्या अर्थानं सिग्नल देतोय गोलंदाजांना, परंतु यावेळेस ग्रीन सिग्नल राहिलाय गोलंदाजासाठी. ओहो पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु चेंडूची यावेळेस जर लेंथ लाईन जर बघितली, लाईन देखील चांगली राहिली आहे, लेंथ देखील चांगली राहिली आहे आणि चेंडूची उंची ही देखील गोलंदाजासाठी अगदी चांगली राहिली आहे. चेंडू खाली ठेवलाय. अगदी जाणीवपूर्वक गोलंदाजी केली जाते, समजदारी दाखवली जाते. फलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी. चांगल्या पद्धतीचा चेंडू अमोलच्या माध्यमातून वारंवार. यावेळेस देखील सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, नाही, थांबवलं गेलंय. स्ट्राईक वरून रुपेश नॉन स्ट्राईक वरती येण्यासाठी इच्छुक होता, परंतु मुस्तफा शेख सांगितलं की नाही. आणि या षटकामध्ये एक गडी बाद एक धाव दिली आहे, एक गडी बाद केलाय. अमोल विषय यानं मात्र पहिल्या षटकामध्ये सांगितलं की NPB संघ कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो NPA समोर. आणि तब्बल 3 यॉर्कर चेंडू अमोलच्या या स्पेलमध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतं. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज प्रितेश पाटील. आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल असणार आहे. नेक्स्ट मॅच देखील नॉकआउट असणार आहे. पराभूत होणारा संघ मात्र माघारी वरतेल. या मॅच मध्ये विन होणारा संघ मात्र क्वार्टर फायनल साठी दाखल होईल आणि पराभूत होणाऱ्या टीमला मात्र चान्स मिळणार आहे. मुस्तफा शेख साठी यावेळेस मात्र किशोर दसाडेच्या थोडासा आबाक्या बाहेर हा चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. यावेळेस मुस्तफा शेखच्या बॅटमधून निघालेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा फटका 30 यार्ड क्रॉस केला. 30 यार्डमध्ये किशोर दसाडे होता आणि त्याच्या थोडासा आवाक्या बाहेर शरीर यष्टी बघायला गेला तर मजबूत आहे आणि थोडंसं वाकण्यासाठी त्याला तकलीफ आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला. फुल ऑफ लाईनचा चेंडू यावेळेस देखील उडवलाय अगदी सीमा रेषे पार. बॅक टू बॅकचा मुस्तफा शेखच्या बॅटमधून निघालेला हा तडाखा. चौकार. अभी मुस्तफा शेख भी कह रहे भाई अभी तो चौका है, आगे आगे देखिए होता है क्या. अभी तो चौका आया है, छक्का अभी बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम अभी देना बाकी है. क्या बात है. सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत. 9 धाबा.
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हो, वळणारा चेंडू होता, यावेळेस उडवला आहे हवेमध्ये. बराच काळ चेंडू होता, खाली क्षेत्र निवडलं गेलंय. अगदी स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडूला पाठवून दिलं गेलंय. मुस्तफा शेख याच्या बॅट मधनं निघालेला तडाखा, बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. फलकावरती 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेलात तर एक गडी बाद एक धाव दिली गेली होती अमोल विशेषच्या माध्यमातून. तदनंतर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रितेश पाटील आला आणि प्रितेश पाटीलला मात्र बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले गेलेत. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर साठी नियुक्ती केली गेलेला हा गोलंदाज, परंतु त्याचा समाचार मुस्तफा शेख घेतोय. हो, फुल ऑफ लेनचा चेंडू, यावेळेस झेल घेण्याची संधी होती किशोर दसाडे याच्या माध्यमातून. यावेळेस देखील चुकी पाहायला मिळते आहे. झेल सुटलाय आणि जीवन संजीवनी. मुस्तफा शेख एक सिंगल धावने स्ट्राईक रोटेट करतोय, नॉन स्ट्राईक वरती येतोय, स्ट्राईक एंड वरती. आता मात्र रुपेश परडे पोहोचलाय. हा देखील खेळाडू पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे आणि आपलं काम सांभाळून बॅटिंग देखील करतो आणि ज्या वेळेस त्याला वेळ मिळतो खेळासाठी निश्चितपणे वेळ हा अमूल्य खर्च करत असतो आपला. प्रितेश पाटील स्वतःवरती आणि भरोसा दाखवला जातोय, परंतु क्षेत्ररक्षण यावेळेस थोडंसं खराब झालं. हो, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. यावेळेस चेंडूला मात्र जणू का भिंत उभी आहे आणि या भिंतीनं मात्र चेंडूला रोखलंय. किशोर धसाडे जबरदस्त प्लेयर आहे. ज्या वेळेस तो तडपतो त्यावेळेस मात्र बॅटिंगमध्ये करिश्माई बॅटिंग करत असतो. यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय. हो, आता मात्र आडव्या बॅटने उचललाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकास फरडेच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. गुड्डू भावेश विषयच्या माध्यमातून चुकी. भावेश विषयला असे झेल कमी सोडलेले पाहायला मिळालेत, परंतु यावेळेस चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. अगदी रुपेश परडेला बाद करण्याची संधी होती, परंतु संधी गमावली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय, एक गडी बाद केलाय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतं. यावेळेस मुगावची एक्सप्रेस येते. मुगावचा तेज तर्रार गोलंदाज, शरीरयष्टी जरी तुम्हाला हलकी वाटत असली तरी गोलंदाजीमध्ये खूप सारी ताकद आहे. या गोलंदाजाचं नाव आहे संकेत. खऱ्या अर्थानं संकेत देत असतो वारंवार फलंदाजांसाठी. अगदी NP बी संघाकडनं गोलंदाजी करत असताना त्याला षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी देखील वारंवार चान्सेस मिळाल्या होत्या, परंतु यावेळेस या सामन्यामध्ये अजय सर षटक क्रमांक 3 दिलं गेलंय संकेतला. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण जर बघायला गेलात तर घरेलू क्रिकेटसाठी तो मात्र मुगाव संघासाठी खेळत असतो आणि यावेळेस मात्र तो षटक क्रमांक 3 मध्ये आलाय आणि मागच्या मॅचमध्ये त्याची हॅट्रिक हुकली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी लडारमध्ये रुपेश परडे यावेळेस चेंडूचा स्वीकार करतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर झालाय फटका. रुपेश परडेच्या बॅटमधनं आघात झालाय 6 धावेंसाठीचा. पिकअप केलं गेलं, चेंडूला जसं टाकलं गेलं ओळखलं पट्ट्यामध्ये चेंडू आहे आणि त्याचा कार्यक्रम देखील करून टाकला. ही क्षमता आहे रुपेश परडेमध्ये. या प्रकारचे चेंडू तुम्ही रुपेश परडेला हाताळू शकत नाही आहेत. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू रुपेश परडेसाठी थोडेसे डोकेदुखी ठरलेत, परंतु यावेळेस आत घुसून खेळण्याचा प्रयत्न. हो, यावेळेसचा देखील फटका. चुकीला माफी नाही आहे. यावेळेस देखील झेल सोडतोय भावेश. झेल क्रमांक 2 यावेळेस सोडत असताना आता मात्र खाली हात जे होते ते कमरेवरती देखील आलेत भावेशचे, कारण जाणतोय की महत्त्वाच्या मोक्याच्या क्षणाला यावेळेस हा दागा फटका आणि गोलंदाज करेल तर काय करेल. ज्यावेळेस अशा प्रकारचे झेल सुटतात ना अजय सर, त्यावेळेस मात्र गोलंदाजाच्या मनामध्ये 100 प्रश्न उद्भवतात की आता चेंडू टाकू कुठे. कारण इतक्या बलाढ्य संघासमोर तुम्ही गोलंदाजी करत असताना अगदी अचूक टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी करता आणि झेल सुटतात, त्यावेळेस मात्र गेंदबाज का दिल तुटता है. यावेळेस मात्र फटका आलाय
अगदी बॅकफूट वरती गेला, पंच केलं चेंडूला, क्रॉस द लाईन खेळून काढलं, स्क्वेअर लेग डीप मध्ये यावेळेस मात्र एक्स्ट्रा फाईनला यावेळेस खेळून काढलंय. चेंडू निघून गेलाय सी मारेशे पार. मुस्तफा शेख याच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आणि या चौकाराने धावफलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती. धावसंख्येला आता मात्र गती प्राप्त होतीये. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली होती, 1 गडी बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, जवळजवळ 14 धावा घेतल्या होत्या आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आता मात्र धाव फलक पोहोचलंय 26 या आकड्यावरती. हो, यावेळेस उडवायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय कुठे, परंतु सुरक्षित स्थानामध्ये चेंडू यावेळेस जमिनीवरती. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. रुपेश परडेचे देखील धाबे दणाणले असावे, परंतु 2 धावा. मुस्तफा शेख स्ट्रायकिंग वरती. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गेला होता, खाली क्षेत्र होतं. नशिबानं यावेळेस मात्र पुन्हा एकदा बघा आत घुसून खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका अमोलच्या माध्यमातून. खराब फिल्डिंग, बॅकअप पाहायला मिळाला आधी महालुंगे यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते आहे. या 2 धाबींनी धावफलक 30 या अंकावरती. 3-0 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती आहे. मुस्तफा शेख आणि रुपेश परडे यांच्या माध्यमातून ही भागीदारी पाहायला मिळते आहे. दोघांमध्ये समजदारीपणा पाहायला मिळतोय. सिंगल डबलच्या देखील धावा घेतल्या जात आहेत, मोठे फटके देखील कन्वर्ट करतायत. खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला जातो आणि चांगला चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. हे 2 महत्त्वाचे फलंदाज आहेत. उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आधी महालुंगे आलाय, चुकी करणार नाहीये, चेल टिपला गेलाय. भावेशने स्वतःला थांबवलं. खऱ्या अर्थानं भावेशने सांगितलं, भाई 2 बार गलती हो चुकी है और तीसरी बार हम गलती करना नहीं चाहते, आप ही लीजिए. आधी मालुंगेने झेल टिपला आणि षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 साठी खूप सारी चर्चा पाहायला मिळते आहे. NPB संघाकडनं यावेळेस चर्चा होती आहे, कारण चर्चा करायला भाग पडले विजयभाई भगत यांनी देखील. कारण सामना विन झाल्यानंतर विजयभाई भगत यांच्याकडनं तब्बल 25,000 रुपयाचा रोख धनादेश देण्यात येणार आहे NPB संघासाठी. आणि राजेशजी भोईर यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे, 2000 रुपयाचं. तसेच एकंदरीत 28,000चं यस आपण स्क्रीनवरती पाहू शकताय. विजयभाई भगत त्यांच्यासोबत कल्पेश जाधव, हार्ड हिटर बॅटर आदित्य पाहायला मिळतोय, मडके आणि कॅमेरामध्ये दिसतोय आधी ज्या पद्धतीनं विराट कोहली सरांना आपण मैदानाच्या आत नख कुडतलताना पाहतो, त्या पद्धतीनं आधी देखील यावेळेस ते चित्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आनंद बघा किती घेत आहेत. आणि हा शामियाना बघा भव्य दिव्य उभारण्यात आलाय. जाऊयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत आहे. आधी महालुंगे बिलॉंग करतो सारंगपुरी या गावातनं. सर त्याच गावचा मी देखील आहे आणि आमच्या गावामधनं आधी महालुंगे हा मात्र मेंढटरीचं पहिलं षटक हाताळत असतो. यावेळेस ही सारंगपूरची एक्सप्रेस षटक क्रमांक 4 मध्ये आली आहे. तेज तर्रार वेगवान गोलंदाज आहे आणि विचारांचं बरंचसं वादळ घेऊन हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो. षटक क्रमांक 4 मध्ये यावेळेस रुपेश परडेसाठी चेंडू घेऊन जाईल आदित्य महालुंगे. यावेळेस रनअप मध्ये व्यत्यय आला, स्वतःला थांबवलं, डेड बॉल घोषित होतोय. सुमितजी देशमुख यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत सुमितजी देशमुख आणि त्यांच्यासोबत आपण लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेशजी महाजन सर यांना पाहतायत. ओहो, पहिला चेंडू यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता. शरीर यष्टीपासून जास्तीचा दूर चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतोय, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव येते धावफलकावरती 31 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे NPB संघाची आतापर्यंत. ओहो, टॉपेज आहे यावेळेस. जेलची संधी, स्वतः आधी मालुंगे आलाय चेंडूवरती, स्वतःच्या फॉलो थ्रू वरती टिपला गेलाय झेल, संपलाय. रुपेश परडेचा खेळ.
नॉकआउट मॅच असणार आहे. ध्रुव वॉरियर्स विपक्ष मुरबाड 11. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी देखील तयार राहायचं आहे. या मॅचच्या हाफमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत आणि नॉकआउट मॅच असणार आहे नेक्स्ट मॅच. त्या मॅचमध्ये पराभूत होणारा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाणार आणि जो विजय होणार संघ तो मात्र पुढच्या फेरीसाठी दाखल होणार आहे. काय कमालीचा चेंडू हाताळण्यात आला. लोवर फुलटॉस चेंडू होता. टॉप एज लागली आणि यावेळेस विकेटचं पतंग. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय आशनोलीचा टायगर मयूर दिनकर. प्रत्येक खेळाडूनं खऱ्या अर्थानं अजय सर आपली ओळख बनवली आहे. अगदी आपण जर बघायला गेला जल्लाद या नावानं श्रावण डोंगरेला ओळखलं जातं, तर विजय पष्टेला देखील या नावानं ओळखलं जातं. जल्लाद या नावानं, श्रावण रावण या नावाने ओळखलं जातं. अवे फ्रॉम द बॉडी निर्धार आहे अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा, कारण मयूर दिनकर हा ऑन साईडला खेळण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करण्याचा यावेळेस निर्धार पाहायला मिळतो. पहिला चेंडू देखील आदित्य महालुंगेने वाईट हाताळला होता, तर नंतरचा हा दुसरा वाईट. हो यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी चांगला चेंडू राहिला आहे. अगदी लाईन यावेळेस सुमित देशमुख सरांनी चेक केली आणि सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू यावेळेस बॅटरकडनं रिव्ह्यू येतोय. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून हा चेंडू चेक केला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर यांना विनंती करेल की आपण चेक करायचे. वेट अँड वॉच. शहापूरचा वर्ल्ड कप का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर ग्राउंडच्या एकदा चारही बाजूला नजरा फिरवा आणि तुम्हाला समजेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय अचूक ठरतोय. निश्चितच सुमित देशमुख सरांचं आणि निलेशजी महाजन सरांचं कौतुक करावं लागेल. तसेच अजितजी पुत्रन सर, अभि सावंत सर, हे संपूर्ण पंच जर बघायला गेलात तर खूप सारा अनुभव, दांडगा अनुभव, आणि तो अनुभव आपल्या मैदानाच्या आत दाखवत असतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आदित्य महालुंगे. हो काय चेंडू हाताळले जात आहेत. आदित्य महालुंगे आपला जलवा दाखवत असताना. अजय सर, ही सारंगपूरची एक्सप्रेस आता मात्र वेगवान तेज तर्रार झाली आहे. अगदी लेग कटर चेंडू टाकण्यामध्ये आदित्यला ओळखलं जातं. व्हेरिएशन आहे. फलंदाजाचे मनसुबे उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी सध्या तरी. हो यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय. चेंडूवरती येऊन कलेक्ट करून थ्रो केला जाईल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. तफलक 33 अंकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आदित्य महालुंगे गोलंदाजी ट्रॅकवरती. आतापर्यंत आदित्य महालुंगेची सफल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एक महत्त्वाची विकेट देखील त्यांनी पटकावली आहे. रुपेश परडेला परतीचा प्रवास करावा लागला या ओव्हरमध्ये. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची सूचना दिली जाते, अर्थातच ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रितेश पाटीलच्या माध्यमातून कानमंत्र. चांगला चेंडू. वाह क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे आदित्य महालुंगेने यावेळी डॉमिनेट केलं. दोन्ही फलंदाजांना त्यांच्या लढारमध्ये चेंडू देत नाही आहे. चांगली गोलंदाजी, सफल आणि स्वतःला सिद्ध करत असताना या षटकामध्ये, या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल आदित्य महालुंगेचा. आतापर्यंत 4 धावा केवळ खर्च केल्यात. काय गोलंदाजी. रिव्हर्स अटेंटचा फटका खेळण्याचा यावेळेस प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी. जास्तीचा चेंडू बाहेर पाहायला मिळतोय. हा यावेळेसचा आदित्य 3 विकेट्स NPA संघ या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी करत असताना नवीन आलेल्या माझ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी NPA विपक्षात NPB. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर फलंदाजी स्वीकारली NPA संघानं आणि शतरंगसाठी इन्व्हाइट केलं NPB संघाला. उचललाय चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय अगदी गवी खाडे विद्यालयाच्या छतावरती. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी
चेंडूला बॅटवरती मिडल ऑफ द बॅटवरती यावेळेस मात्र घेण्यात आलं आणि चेंडूला PS देशमुखच्या अगदी छतावरती पाठवण्यात आलं. काय फटका सजवला गेला. अजय पाटील यांच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त कमालीचा फटका. धर्मवीर चषकामधला हा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. लँडिंग कुठे होणार. मैदानाच्या बाहेर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. अजय पाटीलच्या बॅटमधनं निघालेला सलगचा दुसरा षटकार. काय कमालीची बॅटिंग केली जाते. संपूर्ण जणू काय संघाची जबाबदारी अजय पाटीलनं घेतली आहे. सांगतोय की ज्यासाठी मला बोलवलं गेलंय ॲज अ ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आणि ती जबाबदारी अगदी किफायतशीर. येस दोघे गोलंदाज आणि फलंदाज भिवंडी चॅलेंजसाठी खेळतायत. यावेळेस पंचांचा इशारा येतो. यस ही हॅज गॉन. पाच समाप्त झालं. 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 60 धावा पाहायला मिळत आहेत. 66 अपडेट झाल्या नव्हत्या धावा. अरू हरकत नाहीये. अरूच्या धावा अपडेट झाल्या होत्या नक्कीच. 66 धावा. कुपन्स थोड्या वेळाने अवेलेबल होतील. प्रेक्षक विचारतायत तुम्हाला कुपन्स मिळतील. तुमचं आधार कार्ड घेऊन या. आणि ही चुकी मात्र करू नका की एका आधार कार्डवरती तुम्ही वारंवार येऊन कुपन जर घ्याल तर ते मात्र लक्षात येणार आहे. कारण आमचे जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून ते चेक केलं जाणार आहे. हे लक्षात असू द्या. एका व्यक्तीनं एकच कुपन काढायचं आहे आणि ते कुपन तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये 9 वाजता या ठिकाणी हजर व्हायचं आहे. ते कुपन निघाल्यानंतर तुमच्या नावाचं निघाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हजर हवेत. गैरहजर असाल तर मात्र दुसरा कुपन काढलं जाईल. उचललाय चेंडू आणि त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू निघून गेलाय सरकारी दवाखान्यामध्ये. कारण त्याला बँडेज लावण्याची गरज आली आहे. एवढी जखम झाली असेल. इतका जबरदस्त तडाखा होता. आणि अजय सर पुन्हा सांगतायत हा देखील कमालीचा फटका आहे. सर पॉवर आहे या बॅटरकडे आणि ती जनरेट होतीये या फटक्यांवरती. मयूर दिनकर नाम नाही ब्रँड हे बॉस. हो यावेळेस संधी आहे. आदित्य महालुंगे चुकी करतोय. यावेळेस झेलची संधी होती. संधी हुकवली आहे आणि झेल निसटता पाहायला मिळाला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला आदित्य महालुंगे होता. चेंडूवरती धावून आला होता परंतु झेल हातामधनं निसटला. मयूर दिनकरनं जणू काय खेळ सोडला होता परंतु तदनंतर जसा झेल सुटला धाव कंप्लीट झाली. यावेळेस देखील उडवलाय चेंडू मैदानाच्या बाहेर. अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडू निघून गेलाय. अख्तर यावेळेस या फटक्यावरती आपला जज्बा रुतबा आणि रुबाब दाखवत असताना कमालीची फटकेबाजी. धावफलक 79 वरती पोहोचलाय. ही खऱ्या अर्थानं दहशत आहे या NPA संघाची. एका ओव्हरमध्ये देखील 25 ते 30 धावा कुटण्याची क्षमता ठेवणारे हे फलंदाज आहेत. अगदी आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. तदनंतर समाचार
उडवलाय चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषे पार अख्तरच्या बॅटमधनं निघालेला बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा षटकार. डिशक्याव डिशक्याव डिशक्याव. अगदी आलेला गोलंदाज सौरभ याला मात्र दोन्ही बाजूनं गोल्या घातल्या जात आहेत जणू काय. कारण एका बाजूनं मयूर दिनकर फायर करतोय तर दुसऱ्या बाजूनं अत्तर फायर करतोय. जणू काय AK-47 घेऊनच आलेत आणि सौरभ सापडलाय त्यांच्यामध्ये. आणि निश्चितपणे भाई गिनती करतायत आतापर्यंत किती ठोकले गेलेत. हो, यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूफेकी केली जाईल. एक सिंगल घेतली गेली आहे. यावेळेस मयूर दिनकर स्ट्राईक एंडवरती. शेवटचा चेंडू असेल आणि हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मयूर दिनकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. अजय सरांना मयूर दिनकरची बॅटिंग मात्र आवडली आहे. ज्या पद्धतीनं फटके कन्वर्ट करतो. हो, यावेळेस चांगला चेंडू राहिला. सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे आणि एक सिंगल घेत असताना अख्तर मात्र यावेळेस बाद झालाय. धाव घेत असताना धावचित स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि धावफलकावरती धावा सजल्या आहेत. 86 धावा. विजयासाठी 87 धावांचं कडवं लक्ष ठेवलं गेलंय. जबरदस्त काय फटकेबाजी राहिली आहे. अख्तर आणि मयूरनं आपला जलवा दाखवला. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा घेतल्या गेल्यात अगदी आपण जाऊयात स्कोर समरीकडे बोलूयात. प्रति ओव्हर जर बघायला गेलात तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या. केवळ एक गडी बाद झाला होता. अमोलनं चांगली गोलंदाजी केली होती. अमोल विशेनं पहिल्या षटकामध्ये. तदनंतर प्रितेश आला. प्रितेशनं 14 धावा खर्च केल्या. बॅक टू बॅकचे 3 चौकार पाहायला मिळाले होते त्या ओव्हरमध्ये. तदनंतर संकेत आला. संकेतनं खर्च केल्या 15 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आदित्य महालुंगे आला. आदित्य महालुंगेने 11 धावा खर्च करत एक गडी बाद केला. षटक क्रमांक 5 मध्ये प्रितेश आला आणि प्रितेशने तब्बल सर्वाधिक धावा म्हणजेच 25 धावा त्याला कुठल्या गेल्या. एक गडी बाद केला प्रितेशने आणि चला, नॉकआउट सामन्याच्या नाणेफेकीकरिता मुरबाड 11 MUCC टीमचे कॅप्टन आणि ध्रुव वॉरियर्स किनवली टीमचे कॅप्टन आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा सामना. सध्या तिसऱ्या दिवसातील तिसरी मॅच आपल्यासमोर रंगते. NP स्पोर्ट्स शहापूर A आणि NP स्पोर्ट्स शहापूर B या दोन संघांदरम्यान अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांची राहिली आहे. एक एक सामना त्यांनी जिंकलाय आणि त्यामुळेच हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. A टीमनं चांगली बॅटिंग केली आहे. मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे आणि B टीमला आता ती धावसंख्या चेज करायची आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. धर्मवीर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आदरणीय विजयभाई भगतसाहेब आणि हरिओम मित्रमंडळ शहापूर यांचं हे दमदार दर्जेदार अफलातून आयोजन.
थँक्यू सो मच अजय सर. तर षटक क्रमांक 5 आणि 6 मध्ये समाचार जो घेतला गेला, षटक क्रमांक 5 मध्ये 25 धावा आणि षटक क्रमांक 6 मध्ये 20 धावा, तब्बल 45 धावा 2 षटकांमध्ये घेतल्या गेल्या शेवटच्या. आणि एकंदरीत स्कोअर पोहोचला तब्बल 86 आकड्यावरती. 86 रन ऑन बोर्ड ही धावसंख्या आपण पाहिलीत. काय कमालीचा फटकेबाजी झाली, कारण 3 ओव्हरमध्ये जर बघायला गेला तर अजय सर केवळ 30 धावा होत्या. षटक क्रमांक 4 मध्ये आदित्य महालुंगेने चांगली गोलंदाजी केली होती, 11 धावा खर्च केल्या होत्या. परंतु षटक क्रमांक 5 आणि 6 हे मात्र खूप महागडं राहिलंय. सचिन भोईर यावेळेस दोन्ही जर बघायला गेला तर आयकॉन प्लेयर, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, आणि दोन्ही खेळाडू यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालेत, जबाबदारी घेतली आहे. ते सांगतायत की NP20 संघासाठी आम्ही महत्त्वपूर्ण कामगिरी करू आणि ती कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आत इंटर झालेत. मुरबाड 11 MUCC टीमचे कर्णधार आलेले आहेत. ध्रुव वॉरियर्स किनवली संघाचे संघनायक टॉससाठी त्वरित या. दोन्ही संघांनी पहिल्या लढती गमावलेल्या आहेत आणि आता इथे फ्लडलाईट्स देखील आपल्याला ऑन होताना दिसत आहेत. आज थोडे लवकरच आपल्याला फ्लडलाईट्स ऑन करावे लागत आहेत, कारण वातावरण आज पूर्णपणे बदललेलं आहे. मागचे काही तास आपल्याला सूर्याचं दर्शनच झालेलं नाही. चला, किनवली टीमचे कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा आपण टॉस बॉक्समध्ये. जाऊयात मॅचकडे, वळूयात. किरण पाटील यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती सचिन भोईर. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन जाईल. अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्राचा चेंडू बाहेर. पंचांची मुवमेंट शिफ्ट झाली आहे. पंच सांगतायत निलेशजी महाजन सर, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं सुरुवात होती आणि संघाचं खातं खोललं गेलंय. एक्स्ट्राच्या धावेनं NP20 संघाच्या खात्यामध्ये 1 धाव होती आहे. आपण स्क्रीनवरती जर बघत असाल तर बघा काय जबरदस्त दृश्य पाहायला मिळतंय. हा शहापूरचा वर्ल्ड कप. उचललाय चेंडू आणि चेंडूला अगदी ऑन साईडला उडवलाय. मैदानाच्या बाहेर सचिन भोईरच्या बॅटमधनं तडाखा. 6 धावेंसाठीचा षटकार. पहिल्या चेंडूवरती सचिन भोईर यावेळेस मात्र बरसायला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं किरण पाटीलनं अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा निर्धार होता, परंतु एक्स्ट्राचा व्हाईट चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर सचिन पाटील यावेळेस बरसलाय. सचिन भोईरच्या बॅटमधनं यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला डीपला चेंडू, खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू सीमारेषे पार, चौकार. अगदी मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि सचिन भोईरच्या बॅटमधनं निघालेला हा कव्हर ड्राईव्ह लाजवाब, कमालीचा तडाखा. षटकारानंतर ठोकलाय चौकार. आणि आता सचिन भोईर जणू काय किरण पाटीलला सांगतोय की बाई तब बारी तुम्हारी थी, अब बारी हमारी है. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. क्या बात है. चांगली फलंदाजी. किरण पाटीलला खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती ढकललं गेलं सचिन भोईरच्या माध्यमातून. 2 तडाखे आणि या तडाख्यांनी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव देखील करायला लावला आहे. रणनीती काय असेल, नेक्स्ट बॉल कशा प्रकारे ठेवला जाईल. हो, आत घुसून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज झाला. यावेळेस मात्र चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. नन्नू पाटील उर्फ रुपेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. सचिन भोईरची खेळी या तिसऱ्या चेंडूवरती समाप्त होतीये. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू जयेश सर. विकेट गेलेली आहे आपल्याकडे. थोडासा वेळ आपण टॉस आता घेणार आहोत. नॉकआउट सामना ध्रुव वॉरियर्स किनवली विरुद्ध मुरबाड 11 MUCC. आदरणीय सुभाष विशे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. माजी नगराध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कोण बोलतंय? किनवली टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. काटाचा कॉल आहे अँड इट्स अ राईट कॉल. काटाचा आलेला आहे. तर टॉस ध्रुव वॉरियर्सने जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिले. संघामध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न असेल या मॅच करिता?
बघूया सिच्युएशननुसार आम्ही चेंज करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. राजू, टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे, फ्लडलाईट्स ऑन झालेले आहेत. काय वाटतंय की काय स्कोअर तुमच्यासाठी सेफ असू शकतो, चांगला असू शकतो? नाही, नक्कीच बॅटिंग आम्ही घेणार होतो. टॉस जिंकलो असतो तरी जास्तीत जास्त प्रयत्न करू मारायचा रन. चला ठीक आहे, आपल्याला देखील शुभेच्छा असतील कारण मॅच चालू आहे. तर टॉस ध्रुव वॉरियर्सनं जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉकआउट मॅच काही वेळानंतर सुरू होणार आहे. तत्पूर्वी ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण वळतोय. थँक्यू सो मच अजय सर. जाऊयात मैदानाच्या आत. एक महत्त्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे. किरण पाटीलनं सांगितला की 2 चेंडू तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण राहिले, तिसरा चेंडू माझ्यासाठी महत्त्वाचा असेल. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता प्रितेश पाटीलचा, मात्र टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाही आहे. ग्राउंडेड फटका होता. 1 धाव इथे मिळते. 87 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि दोन्ही जे मोहरे आहेत ते सलामीला आपल्याला पाहायला मिळाले. सचिननं सुरुवात चांगली केली, अगदी झकास त्याची सुरुवात होती. षटकार चौकार खेळला होता, परंतु तदनंतर तो बाद झाला. 10 धावांचं योगदान दिलं. सध्या प्रितेश पाटील आणि अनिकेत ही जोडी खेळपट्टीवर आहे. किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. कटर आहे, बॅटची खड आणि स्लिपमध्ये चांगला झेल, फलंदाज बाद. अनिकेत विशेला माघारी परतावं लागतंय. बोटांचा चांगला वापर बॉलवर केलाय, बोटं फिरवली, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला आणि तो स्लोवर कटर जो होता तो पिक करता आलेला नाहीये फलंदाजाला. थिकेस्ट आउटसाइड एज, स्लिपमध्ये तिकडे चूक झालेली नाही. धक्का क्रमांक 2 अनिकेत विशेच्या रूपात NP स्पोर्ट्स शहापूर बी टीमला. पहिलं षटक देखील समाप्त झाले. धावसंख्या 2/13. चांगली सुरुवात जी मिळते फलंदाजांना ती कंटिन्यू ठेवणं फार गरजेचं आहे. जो मोमेंटम तुम्ही सुरुवातीलाच प्राप्त केला आहे, जे सचिन केलं होतं, खरं तर खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं, परंतु तो थांबू शकलेला नाही. त्यानंतर अनिकेत देखील लवकर बाद झालाय 0वर. चला, नवीन बॅटर लगेच मैदान गाठायचं आहे, खेळपट्टी गाठायची, नाहीतर टाईम आऊट रूलनुसार तुम्हाला बाद देखील घोषित केलं जाऊ शकतं. वेळेची मर्यादा फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी नाही आहे, तर फलंदाजांसाठी देखील ते असणार आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. सक्सेसफुल षटक राहिलं किरण पाटीलचं. कमबॅक लाजवाब त्याने केलंय. स्कोअर कंपॅरिझन पहिल्या ओव्हरमध्ये NP स्पोर्ट्स एकच धाव फलकावर होती, 1 गडी बाद झाला होता. सुरुवात त्यांची फार खराब होती. इकडे सुरुवात खरं तर सचिनने चांगली केली, परंतु तदनंतर गोलंदाजानं कमबॅक केलंय. तर धावांच्या बाबतीत तर बराच पुढे पहिल्या षटकानंतर NP स्पोर्ट्स बी संघ, परंतु 2 गडी बाद झालेले आहेत आणि टार्गेट मोठं आहे. NP स्पोर्ट्स ए संघानं जबरदस्त पलटवार केला फलंदाजीमध्ये. 86 धावांपर्यंत मजल मारली. 13 धावा सध्या फलकावर आहेत. 74 धावांची अजून आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीसाठी अनिकेत. प्रितेश करिता वाईड यॉर्कर, चॉप केलाय, चांगला फटका आणि काय बॉल ट्रॅव्हल करतोय, जशी काय बंदुकीतून गोळीच निघाली आहे. डीप पॉइंटला तिकडे फिल्डर प्रयत्नशील आहेत. पाठलाग केला गेलाय, बॉल अडवलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा कंप्लीट होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. एक चांगल्या बॉलवर हा उत्तम दर्जाचा फटका पाहू शकाल. अगदी शेवटच्या क्षणाला बॅट बरोबर खाली आणली होती, पॉइंटला बीट केलं होतं. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेचा वेध बॉलनं घेतला होता तिकडे, आणि तिकडे काही अडथळे आहेत, त्याच्यामुळे तो बॉल थांबला, नाही तर हा चौकार गेला असता. क्वालिटी क्रिकेट. धर्मवीर चषक 2026. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज आणि आणखी एक चांगला झेल स्लीपमध्ये मयूर दिनकर मार्फत. अप्रतिम कामगिरी करतोय मयूर. बॅटिंगमध्ये देखील जबरदस्त योगदान त्याने दिलंय आणि आता स्लीपमध्ये सलगचा हा दुसरा झेल त्याने स्वीकारलाय. 16 धावांवर तिसरा धक्का. भावेश विषय देखील माघारी परततोय, त्याला देखील खातं उघडता आलेलं नाही. अनिकेतनं 1 धाव बनवली होती, परंतु स्वस्तात माघारी तो परतलाय आणि त्याच्यानंतर भावेश देखील त्याच्याच पाठोपाठ पॅव्हिलियनमध्ये जात असताना 3/16. NP स्पोर्ट्स शहापूर बी संघ 87 धावांचा पाठलाग करत असताना NP स्पोर्ट्स शहापूर ए संघाच्या विरोधात.
एकाच संघ मालकाचे हे दोन संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसत आहेत. नवीन बॅटर विकास आलाय. मागच्या मॅचचा हिरो तो देखील ठरलेला आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली होती अंडर प्रेशर आल्या चांगला ड्राईव्ह मिडॉनला बीट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेचा वेध घेत असताना सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. अप्रतिम फटका. गोलंदाज आणि मिडॉनच्या बरोबर मधून गॅप शोधलाय. सरळ बॅटचा प्रहार करत असताना ऑल अलॉंग द ग्राउंड. आउटफील्ड फार फास्ट आहे इकडे या खाडे विद्यालयाच्या मैदानावर. प्रेक्षणीय फटका होता. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज विकास फरडे. पुढचा बॉल राऊंड द स्टम्प्स. कट करण्याचा प्रयत्न. ओ हो तिसरा झेल स्लीप मध्ये. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मयूर कमाल करतोय आणि फलंदाज चुका करतायत. जे जाळं त्यांच्यासाठी विणलं गेलेलं आहे NP स्पोर्ट्स ए संघाकडून त्या जाळ्यामध्ये बरोबर अडकतायत फलंदाज. ज्या अगोदर 2 फलंदाज स्लीपमध्ये बाद झाले होते. इकडे विट बघितली आणि त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न कट करायचा होता परंतु अँगल होता त्या बॉलमध्ये. तो बॉल सातत्याने बाहेर चालला होता. बॅटची कड लागली आहे आणि एक रेग्युलेशन कॅच स्लीप फिल्डर करिता आणि त्यानंतर ती निराशा तुम्ही पाहू शकाल फलंदाजाची त्याच्या चेहऱ्यावर. त्याची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्वतःवरच तो नाराज आहे. विकास बाद होतोय. फक्त 4 धावांचं योगदान देऊ शकलाय. धक्का क्रमांक 4. धावसंख्या आहे 20. आमच्या डाव्या बाजूला जे फ्लडलाईटचे टॉवर्स आहेत ते देखील ऑन करायचे. सर्वच्या सर्व आता फ्लडलाईटचे टॉवर्स ऑन करायचे आहेत. 4 बाद 20. 67 धावा आणखी बनवायचे आहेत. अडचणीत सापडलाय NP स्पोर्ट्स शहापूर बी संघ. त्यांच्यासाठी भरघोस पारितोषिक आहेत या मॅचमध्ये. विशेषतः या स्पर्धेचे प्रणेते विजयभाई भगत साहेब यांच्याकडून तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर. विजयजी भोईर यांच्याकडून 2,000 आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मयूर बॉल खाली. एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय मात्र फलंदाज धावबाद. तालमेळचा अभाव. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला धाव घेण्यासाठी मात्र तदनंतर दोघे तिकडे माघारी परतताना दिसले होते आणि अगदी अर्ध्या खेळपट्टीवर उभा होता हा फलंदाज. नवीन बॅटर अमोल आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही. मयूरचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. हा अवघड झेल होता. स्वतःच्या उजवीकडे जात असताना एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झाला मात्र तदनंतर तो निराश झालेला नाही. त्याने लगेच बॉल उचलला. रिकव्हरी लगेच केली आणि बॉल फेकला विकेट कीपरकडे आणि विकेट कीपरनं तदनंतर आपण बघतोय की एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. हाराकिरी करताना दिसत आहेत फलंदाज NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाकडून. निम्मा संघ गारद झालाय. फक्त 20 धावा फलकावर. चला जनरेटर ऑपरेटर आपल्याला विनंती आहे आपण सर्वच्या सर्व फ्लडलाईटचे टॉवर्स ऑन करायचे आहेत. लवकरात लवकर फ्लडलाईट्स पूर्णपणे ऑन करायचे आहेत. किशोर आलाय. अँगल डिलिव्हरी. इथे प्रलोभन दिलं जाते फलंदाजाला की तुम्ही फटके खेळण्याचा प्रयत्न करा. स्लीपमध्ये खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे परंतु हा बॉल सोडून दिला. दिशाहीन होता. अवंत धाव मिळते वाईटच्या रूपात. धावसंख्या 5 बाद 21. प्रितेश अजूनही खेळपट्टीवर आहे नॉन स्ट्रायकर सेंडला. फुलर लेनचा बॉल होता. विकेट कीपरच्या हातातून बॉल निसटलाय आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून येत असताना. निलेश महाजन मुख्य पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या पुढे सरसावते 22 या आकड्यावर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. अजूनही पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. यावेळेला थोडासा मागे टाकला होता. बाउन्स चांगला आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा थोडासा स्पर्श होता बॉलला. लेग बायच्या रूपात धाव मिळते आणि याचबरोबर हे षटक समाप्त होत आहे. सक्सेसफुल षटक राहिलंय अनिकेतचं. 2 गडी त्याने बाद केले या षटकामध्ये. धावसंख्या 23. 5 गड्यांच्या मोबदल्यात. नऊ धावा खर्च केल्या अनिकेतनं. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. सध्या खेळपट्टीवर प्रितेश पाटील आहे ज्याने 2 बॉलचा सामना केलाय. 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे. दापोडे गौरव एक अतिशय शांत संयमी खेळाडू आहे आणि मल्टी टॅलेंटेड खेळाडू आहे.
नॅशनल लेवलचा तो लंगडीचा देखील एक चांगला खेळाडू आहे, वर्सटाईल प्लेयर आहे. किशोरचं खातं अजून उघडलेलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडला प्रितेश, गोलंदाजीसाठी किरण पाटील. लो फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला. फटका चांगला आहे परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एकच धाव मिळते. खूप छानपैकी बॉल वळवला होता ऑन साईडला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना 24 या आकड्यावर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. ही मोठी चिंतेची बाब आहे सध्याच्या घडीला NP स्पोर्ट शहापूर बी संघासाठी. आपण बघतो अजूनही 23 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 23 बॉल्समध्ये 63 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे जवळपास 16ची सरासरी. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना समीकरण 20 बॉल्स आणि 60 धावा. फार खडतर समीकरण आहे आणि पूर्णपणे मदार आता फलंदाज प्रितेश पाटीलवर असणार आहे. आयकॉन टू आयकॉन. खोलात टाकलाय बॉल, हवेत आहे, लॉंग ऑफला. कॅप्टन चूक करत नाहीये. रोशन वेखंडेनं टिपलाय झेल आणि महत्वाची विकेट किरण पाटीलच्या खात्यात. प्रितेश पाटील इज गॉन. पूर्ण लांबीचा बॉल होता, समोर षटकार ठोकण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन पूर्णपणे जे पाहिजे होतं मोठ्या फटक्यासाठी ते प्राप्त झालेलंच नाहीये आणि अगदी फिल्डरला शोधून काढले. सेफ पेअर ऑफ हँड्स कर्णधार रोशन वेखंडेचे. प्रितेश पाटील देखील निराश पावलांनी माघारी परततोय. 6वा झटका बसलाय NP स्पोर्ट शहापूर बी संघाला. संघाची धावसंख्या फक्त 25. 62 धावा अजूनही हव्यात. थोडंसं करेक्शन आहे, 87 धावा बनवायच्या आहेत. एकूण 25 झालेल्या आहेत आणि 19 बॉलमध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे या मॅचवर पकड आपल्याला पाहायला मिळते NP स्पोर्ट शहापूर ए संघाची. खरं तर फलंदाजीमध्ये सुरुवातीला ए संघ देखील अडखळला होता. 4 ओव्हर्समध्ये 41 धावाच फलकावर होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन बॅटर दर्शन, त्याच्यासाठी हा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर मारा. अवांतर धाव मिळते वाईटच्या रूपात. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडेल याचा अजिबात नेम नाही. इथून देखील फलंदाज कमबॅक करू शकतात. 19 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. 2 विंडोजमध्ये दाखवलं जाते. गोलंदाज आणि फलंदाजाला उंच उडवलाय, भव्य फटका, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. लाजवाब स्ट्रोक दर्शनच्या बॅटमधून. दर्शननं आल्या बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवलंय. यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र थोडासा मिसडायरेक्टेड यॉर्करच म्हणावा लागेल, कारण परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करू शकला नाहीये किरण. ओव्हरपिच बॉल होता, त्याच्यावर जबरदस्त आघात, घणाघाती प्रहार. दर्शनच्या बॅटमधून हा महत्त्वाचा षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 6 बाद 32 आणि आता समीकरण आहे या मॅचमध्ये 18 बॉल्समध्ये 55 धावा. समीकरण बदलते. 11 बॉल्समध्ये 35 धावांची आवश्यकता. फक्त 3 विकेट्स हातात आहेत. स्विंग अँड मिस, सुरेख बॉल. रोशनच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आपण बघितलंय. ज्या पद्धतीनं तो धावत येतो असं वाटतं बऱ्याचदा फलंदाजांना की हा वेगानं बॉल टाकेल, परंतु बॉल संथ गतीनं टाकतो, चेंडू वळवतोय आणि दोन्हीकडे चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आहे रोशन. यावेळेला आतमध्ये आणलाय, टर्न केलाय ऑन साईडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये बॉल जात असताना एकच धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी गोलंदाजाला जास्त काही समस्या नसेल, कारण समीकरण अजूनही खडतर दिसतंय. धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 34 बनवायचे आहेत. फक्त 9 बॉल बाकी. 9 चेंडू 34 धावा. आणि आता स्ट्रायकिंग एंडला दर्शन पवार. पुढचा बॉल. हो, आपटी दिली होती परंतु स्वेअर आहे. अवांतर धाव मिळेल. रणनीती स्पष्ट आहे, फलंदाजांपासून थोडासा दूर टाकायचं आहे. काही वाईट बॉल गेले तरी चालतील, परंतु फलंदाजांच्या रडारमध्ये, त्यांच्या हिटिंग झोनमध्ये, त्यांच्या आर्कमध्ये बॉल टाकायचा नाहीये. ही रणनीती जरूर दिसते आपल्याला रोशनची. 9 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा रोशन.
ओव्हर पिच लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑनला फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. महत्वाचा षटकार. पवारची पॉवर. घातक फलंदाज आहे आणि आम्हाला माहिती मिळते की तो जास्त प्रॅक्टिस देखील करत नाहीये, तरी देखील त्याच्या बॅटमधून देखणे फटके पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचले. 27 अजून बनवायचे आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना रंगतदार अवस्थेत. आज जबरदस्त क्रिकेट येथे आपण एन्जॉय करतोय धर्मवीर चषक 2026 मध्ये. पुढचा बॉल. हो, या वेळेला ऑलमोस्ट वाईड बॉलवर बॅट फिरवली आहे. बॅटची खड देखील होती. विकेट कीपर कडून चूक घडली आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 61. 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एनपी स्पोर्ट शहापूर बी टीमला या 7 बॉल्स मध्ये बनवायचे आहेत 26 धावा. 7 चेंडू 26 धावा. स्ट्रायकिंग एंडला आदित्य. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. ओ हो झेलवर जाण्याचा प्रयत्न, मात्र झेल सोडा. तेथे बॉल देखील अडवता आलेला नाहीये. बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. हात चौकार. रुपेश फरडे होता. त्याला असं वाटलं की मी पोचेन बॉलवर आणि झेल स्वीकारेन, परंतु बॉल बराच पुढे पडला होता. त्यानंतर बॉल देखील अडवता आलेला नाहीये आणि ह्या धावा फार महागात पडू शकतात एनपी स्पोर्ट शहापूर ए संघाला. षटक समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 65 या आकड्यावर. शेवटच्या ओव्हरमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. 7 गडी जरी बाद झालेले असले तरी देखील अजूनही 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवर आहेत आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये भरपूर चुरस आहे. चला, फार जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका. एनपी स्पोर्ट शहापूर ए टीम. दोन्ही संघांना या मॅचचं महत्त्व माहिती आहे. जिंकणारा संघ हा थेट क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार नाहीये, परंतु पराभूत झाले तर मात्र मोठी प्रेशरवाली मॅच खेळावी लागणार आहे, कारण ती मॅच पूर्णपणे नॉकआउट असणार आहे. त्यामुळेच तेथपर्यंत जायचं नाहीये. आधीच हा सामना जिंकून क्वार्टर फायनलसाठी आपलं प्लेस सेक्यूर करायचं आहे. तो प्रयत्न आहे दोन्ही टीम्सचा. आणि कमालीचा पलटवार आपण बघतोय एनपी स्पोर्ट शहापूर बी संघाकडून. 3 ओव्हर्समध्ये 55 बनवायच्या होत्या. मागच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 33 धावा फलंदाजांनी कुठून काढल्यात आणि आता 6 बॉल्समध्ये बनवायच्यात 22 धावा. 13 धावांवर दर्शन. 3 बॉल्सचा सामना केलाय. 2 षटकार त्याने ठोकलेत. आदित्यच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 3 बॉल्समध्ये 5 वर तो खेळतोय. स्ट्राईक असणार आहे दर्शनकडे. चला, स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजीसाठी सौरभ सासे, इम्पॅक्ट प्लेयर, लेफ्ट आर्म गोलंदाज. इम्पॅक्ट प्लेयरवर मोठी जबाबदारी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा वापर तर भरपूर झालाय. कालच्या दिवसामध्ये विशेषतः बऱ्याचशा संघांनी जवळपास प्रत्येक मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला होता, आपण बघितलंय. परंतु जास्त कोणी इम्पॅक्ट टाकलेला नाहीये. बघायचं आहे हा सासे काय करतोय. दर्शन खोदून काढलाय बॉल. बॉल चाललाय डीप. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर झेपावतोय बॉलवर. जबरदस्त फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज धावबाद. स्ट्राईक स्वतःकडे जरूर ठेवली आहे दर्शननं. मागच्या मॅच मध्ये देखील असंच चित्र होतं. महेंद्र मागे स्वतःकडे स्ट्राईक ठेवत होता. 2 फलंदाजांना त्याने धावचित देखील केलं स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी, परंतु त्याला सामना जिंकवता आला नव्हता. आणि क्रिकेटचा खेळ आहे. समीकरण 5 बॉल 21 धावा. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, शेवटची धाव बनवली जात नाही किंवा शेवटची विकेट पडत नाहीये, कुठल्याही टीमला विजेता घोषित केलं जाऊ शकत नाहीये. आणखी एक चांगला बॉल. वेग चांगला आहे. बॅटची कड आणि इथे स्वतः आता फलंदाज दर्शन धावबाद होत असताना दबावामध्ये चुका होत आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दोन्ही चेंडू खूप चांगले टाकलेत. खोलवर टप्प्याचे चांगले चेंडू. हात उघडण्याची फारशी संधीच दिलेली नाहीये. इम्पॅक्ट प्लेयर इम्पॅक्ट टाकत असताना या मॅच मध्ये शेवटची जोडी खेळपट्टीवर असेल. 9 फलंदाज बाद झालेत एनपी स्पोर्ट शहापूर बी संघाचे. धावसंख्या 66. 4 बॉल्स मध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. विकेट्स सातत्याने गेलेल्या आहेत. मोठ्या पार्टनरशिप्स पाहायला मिळालेल्या नाहीत आणि त्यामुळेच आता कठीण होऊन बसलंय एनपी स्पोर्ट शहापूर बी संघासाठी. सौरभ नवीन बॅटर आलाय.
सन्मान्य जितू साळुंके यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. सुरेख बॉल, अगदी पायांचा वेध घेतला होता. हा यॉर्कर होता. डाव्याष्टीच्या थोडासा बाहेर बॅट्समनला फॉलो केलं सौरभ गोताळने. मागचा सामना त्याने चेंडूने जिंकून दिला होता गोलंदाजीमध्ये, पण आता फलंदाजीमध्ये समीकरण त्याच्या देखील आवाक्या बाहेर निघून गेले. 3 बॉल्समध्ये 20 धावा बनवायचे आहेत. सौरभ टू सौरभ, आणखी एक जबरदस्त बॉल, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. ऑल आउट NP स्पोर्ट शहापूर बी संघ आणि सामना येथे जिंकला NP स्पोर्ट शहापूर ए संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन NP स्पोर्ट शहापूर ए. या विजयाबरोबरच संघ जाऊन पोहोचलाय थेट धर्मवीर चषक 2026च्या क्वार्टर फायनलमध्ये. NP स्पोर्ट्स बी ला आणखी एक